निलेश या फलंदाजाने खेळाडूने याच आहे आपला प्लेयर ऑफ द मॅच चा किताब देऊन तो आपला सन्मान करण्यात येतोय। मी पिंगळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ असते मात्र कॅमेरामॅन आपण कॅमेरा या साईडला मात्र वळवायचंय। आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना आपण पाहू शकाल अंबेरपाडा विपक्ष नागेवाडी या दोन संघादरम्यान नाणेफेकी जिंकली गेली होती। अंबेरपाडा संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याचा एक सुरेख निर्णय घेतलाय। मागच्या 2 आठवड्यामध्ये 2-3 आयोजनामध्ये पाहिलं गेलं अंबेरपाडा संघ सचिन ची उपस्थिती नसताना सुद्धा सचिन लोखंडे आणि अमर लांगी या दोन खेळाडूंनी मात्र अंबेरपाडा संघाची क्रिकेटची धोरा सांभाळले। यावेळेस मात्र सचिन लांगीची उपस्थिती आपण इथं पाहू शकता। सचिन लांगी हा एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखला जातोय। कर्जत, खालापूर, पनवेल, अंबरनाथ पूर्ण तालुक्यामध्ये या खेळाडूचं नाव लौकिक आहे। एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळख असलेला हा खेळाडू आपण पाहू शकता। नॉन स्ट्राइक एंडला सचिन लांगी स्वतःची अकॅडमी मुद्रे या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता या खेळाडूची। या खेळाडूकडून कित्येक खेळाडू मात्र क्रिकेट या स्पर्धेसाठी एक क्रिकेटर म्हणून ओळखले जातात। एक गुरुवर्य म्हणून ओळख असलेले सचिन लांगीला आपण पाहू शकता। नॉन स्ट्राइक एंडला सामन्याला सुरुवात होते। सचिन लोखंडे, सचिन लांगी असे 2 सलामीचे फलंदाज। गोलंदाज मार्गावर धनेश। यावेळेस मात्र सुंदररित्या कव्हर ड्राइव्ह चेंडू जाणार कव्हर रिजन मध्ये सीमारेषा पार येणारा पहिला चौकार। सुरेख सुरुवात झाली। सुंदररित्या डिफेंड केलं या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला होता कारण सचिन लांगीला स्ट्राइक देणं खूप गरजेचं होतं। कारण एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळख असलेला सचिन लांगीला आपण पाहू शकता स्ट्राइक एंडला मोठे फटके एक इंटरनॅशनल पद्धतीची खेळी या खेळाडूकडे नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज मार्कवर आपण पाहू शकता राजू P1चं पहिलं षटक घेऊन आलाय। पहिला चेंडू खराबरित्या फेकी केली होती, चौकार आला होता। दुसरा चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळला जातोय राजू कडून। मात्र यावेळेस सचिन लांगी समोर पहिला चेंडू फेकणार। यावेळेस सुंदररित्या लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू रवाना केला होता। चांगलं क्षेत्ररक्षण एका टप्प्यावर चेंडू पकडला जातोय। तत्पूर्वी मात्र 1 धाव अंकित केली जाईल। 1 धावेने धावफलक पाहू शकाल आपण। धावफलकावरती 6 धावा। सचिन लोखंडे आणि सचिन लांगी अशी जोडी मात्र आपण सलामीसाठी पाहू शकता। राजू यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता। पंचांचा इशारा येतोय अवांतर धाव। पहिली एक्स्ट्रा धाव या इनिंग मधली राजू या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकली जाते। एक्स्ट्रा धाव ऍड होईल धावफलकावरती। सांघिक धाव संख्या 7 या आकड्यावरती पाहू शकता। यावेळेस मात्र संपर्क प्रयत्न चांगला होता मात्र बाद घोषून गेलाय पंचांनी। थोडासा बॅटला ब्रश करून चेंडू गेला होता एष्टी रक्षकाकडे। पहिला गडी बाद होतोय सचिन लोखंडे बॅक टू पॅव्हलियन। पहिलं षटक मार्गस्थ पाहतोय। पहिल्या षटकामध्ये मात्र
पहिल्या गड्याचं पतन झालंय, पहिला गडी आउट झालाय, पहिला फलंदाज बाद होतोय सचिन लोखंडेच्या स्वरूपात। यावेळेस वन डाऊन साठी प्रमोट केले गेले अमर लांगी, स्वतः संघाचा संघनायक। काही धुवाधार फलंदाजी केली होती ताडवाडी आयोजनामध्ये। यावेळी लोअर फुलटॉस चेंडू होता, लॉंग ऑन रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होते। भालचंद्र आपण पाहू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, फक्त एक धाव या चेंडूवरती ऍड केली जाईल। सगळे धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या गड्याच्या मोबदल्यात। अजूनही P1 चं पहिलं षटक आपण मार्गस्थी बघतोय। सचिन लांगीला स्ट्राइक एंडला पाहू शकता। राजू शॉट पे चेंडू मध्ये पाहिलं गेले 14 धावा आल्यात एका गड्याच्या मोबदल्यात। सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या 5 चेंडू मध्ये, फक्त 8 धावा आल्या होत्या। यानंतर शेवटच्या चेंडूवरती जरा खराब गोलंदाजी केली, शॉर्टपिच चेंडूची फेकी केली गोलंदाज राजू या गोलंदाजाने। त्या चेंडूला मात्र पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर फेकण्याचं काम केले सचिन लांगी या फलंदाजाने। सचिन लांगीला थांबवणं खूप कठीण असतं, कारण आपण सचिन या नावातच क्रिकेटची ओळख सुरुवात झाली। सचिन तेंडुलकर हे क्रिकेटचा देवता म्हणून ओळखला जातोय क्रिकेट स्पर्धेचा। त्या नावाने मात्र आंबेरपाडा संघात 2 सचिन आलेत, सचिन लोखंडे आणि सचिन लांगी। नेहमीप्रमाणे आपण त्यांना सलामीसाठी नेहमीच बघतो। यावेळेस मात्र काही कारणास्तव सर्व सामने आपल्या ग्रामीण संघाकडून खेळू शकत नाही सचिन लांगी। मात्र यावेळी वेळेत वेळ काढून, आजचा रविवार असून मात्र वेळेत वेळ काढून, सुट्टीचा दिवस असून या स्पर्धेसाठी उपस्थित झाला। मात्र आपले एक प्रेक्षणीय खेळीला सुरुवात केली। अमर लांगी स्ट्राइक एंडला दुसरा क्रमांक षटक धनेश गोलंदाज मार्कर सज्ज होतोय। ओव्हरपिच चेंडू होता, या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला, थोडस खराब क्षेत्ररक्षण दत्ता थोराड या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतंय। दरम्यान 1 धाव अंकित केली जाते, कारण सचिन लांगीला स्ट्राइक देणं खूप महत्वाचं ठरणार असं संघनायकाचं मत असणार। या उद्देशाने मात्र या चेंडूला फक्त डिफेंड करण्याचा प्रयत्न होता किंवा स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता अमर लांगी या फलंदाजाचा। तो प्रयत्न मात्र सफल झालाय, प्रयत्न सक्सेसफुली ठरलाय। सचिन लांगीला मात्र स्ट्राइक एंडला आणण्याचं काम केलंय। धनेश शॉर्टपिच चेंडू यावेळेस बॅक चौकार आलाय। सुरेखरित्या फलंदाजी सचिन कडून पाहायला मिळाली। स्टेट ड्राइव्ह केला होता। एक व्यावसायिक खेळाडू म्हणून का ओळखला जातोय पहा, काय फलंदाजी करतोय। आपलातून षटकार, आपलातून चौकाराची आतिषबाजी करायला सुरुवात केली सचिन लांगी या फलंदाजाने। फलटॉस चेंडू
षटक मार्गस्थ बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये मात्र जी हाणामारीला सुरुवात झाली, साजेशी अशी धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकता. 31 धावा. वैयक्तिक खेळीचा विचार केला 5 चेंडू आणि 23 धावांची नाबादी खेळी करतोय सचिन लांगे. सचिन लांगेला आपण केपीएल स्पर्धेत मागच्या वर्षी बघितले, चॅम्पियन संघ ठरला गेला होता सचिन लांगे या खेळाडूचा. सागर सावंत असेल, प्रकाश पारदे असेल, असे मोठे मोठे खेळाडू त्या संघामध्ये भरणा होता. सुरेखरित्या फलंदाजी केली होती त्या केपीएल स्पर्धेमध्ये सचिन लांगेने. धनेश यावेळेस मात्र थोडासा ऑफसाइड यांच्या बाहेर जाणार हा चेंडू, मात्र पंच निर्धाव चेंडूची घोषणा केली जाते. प्रयत्न केला होता कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा, मात्र निर्धाव चेंडूने धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकता 31 धावा. धनेश शॉर्टपिच चेंडू यावेळेस मात्र पंचांनी दर्शवलाय. अवांतर चेंडूची फेकी केली गेली. धनेश या गोलंदाजच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 32 आकडा पूर्ण केला जातोय. आप्पा बांगारे नक्कीच खुश असतील. यावेळेस आपला संघ मात्र बक्षीस पात्र ठरलाय. फुलटॉस चेंडू पुन्हा शाखावर. यावेळेस विकेट रिझल्ट मध्ये चेंडू जाणार एका टप्प्याने सीमा रेषा पार येतोय. ब्रँडेड चौकार. नंतर धावफलकावर धावा आल्या त्या 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. लॉकडाऊन नंतर मात्र प्रथमतः आपण पाहू शकता सचिन लांगेला या परिसरामध्ये, आपल्या स्वतःच्या परिसरामध्ये क्रिकेट खेळताना मात्र यावेळेस अफलातून बॅकअप केलंय. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण सचिनला थोडासा बॅकफुटला पाहायला गेलं होतं, मात्र यावेळेस सुंदर पद्धतीने खेळीला सुरुवात केली. यावर्षी नक्कीच खूप सराव असेल सचिन लांगे या फलंदाजाचा, या खेळाडूचा. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकामध्ये 18च्या सरासरीने धावा आल्या, 36 धावा. अमर स्ट्राइक एंडला फलंदाज. यावेळेस मात्र विकेट स्क्वेअर लेगला हा चेंडू रवाना होतोय. चेंडू जाणार सीमारेषा पार. 3ऱ्या षटकाला सुद्धा सुंदर सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती आलाय एक दमदार चौकार. सचिन लांगे काही शंका आहे का? वाईटच्या बाहेर असं काही नाहीये.
कंटिन्यू सामना चालू ठेवायचे. दाभोलकर धावा आपण पाहू शकता 40 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अंबेरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस मात्र हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. दत्ता थोराड थोडासा फंबल केला जातो. या क्षेत्ररक्षकाला वारंवार चुका घडतात. दत्ता थोराड या क्षेत्ररक्षकाकडून मात्र यावेळेस फक्त एक धाव अंकित केले गेले. 41 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. सचिन लांगी एक सुरेखरित्या वैयक्तिक खेळी करतोय. आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते सचिनच्या बॅट्समधून. यावेळेस मात्र आउटसाइड एजची यावेळेस धोकाची घंटा आली होती. संधी आली होती सचिनला बाद करण्याची, कारण संपर्क चांगला झाला नव्हता. बॅटला ब्रश करून मात्र चेंडू हवेत होता. एसटी रक्षकाच्या वरून झेल घेण्याचा प्रयत्न केला असता सचिन बाद झाला असता. यावेळेस मात्र दुसरी धाव पूर्ण केली गेली. दोन धावेने धावफलकावर धावा आपण पाहू शकता. 43 सॉरी. संधी आली होती झेलबाद करण्याची, तर यावेळेस मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळतंय. यावेळेस मात्र इनसाइड एज लागली होती, मात्र यावेळेस एक धाव अंकित केली जाते. सचिन लांगीला थांबवण्याचं काम करतोय हा गोलंदाज राजू. 44 धावा 44. लॉस ऑफ 1 विकेट. अंबेरपाडा टीम. ब्रह्मास्त्र वापरलं जाते क्रिकेट या स्पर्धेचा. जॉर्कलाइनचा वापर केला, सुरेखरित्या हाताळला जातोय गोलंदाज राजू या गोलंदाजाकडून. कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही बॅट आणि चेंडूचा. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. यावेळेस मात्र खराब शॉट म्हणता येईल आणि झेल मात्र सोडला जातोय अमर लांगे या फलंदाजाचा. सचिनचा प्रयत्न असेल की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा. षटक संपल्याचा इशारा येतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावफलकावर धावा आल्या 44 धावा. लॉस ऑफ 1 विकेट अंबेरपाडा टीम. आजच्या दिवसासाठी उपस्थित मान्यवर इथं उपस्थित झाले पिंगळ्यांना साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ कर्मचारी यांचा सन्मान आयोजक सुरेश केवारे याकडून करण्यात येईल. तर त्यांना विनंती असेल की त्यांनी टच बॉक्स जवळ जाऊन आपला सन्मान करण्यात येईल की आपण जायचंय त्या ठिकाणी. एक मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल.
तीन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकामध्ये आपण सुरेखरित्या फटकेबाजी पाहिली जाते अभ्यरपाडा संघाकडून. 44 धावा उभारल्या गेल्यात. यावेळेस गोलंदाज मार्कवर आपण पाहू शकता चंद्रकांतला, स्ट्राईक एंडला सचिन. यावेळेस मात्र सुंदर जायचंय सुरेश केवारी. चला सामना चालू ठेवायचंय. वारंवार मात्र चुका घडतायत नागेवाडी संघाकडून क्षेत्ररक्षण करताना. सचिन लांगी यांचे दुसरा झेल इथं सोडला जातोय. यावेळेस मात्र चोपन्न धावा धावफलकावर पाहू शकता. पुन्हा आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता. गाव कॉर्नर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेणार का प्रश्नचिन्ह. थोडंसं फंबल केलं जातंय दोन्ही क्षेत्ररक्षकाला. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक जात आहे तब्बल 56 या आकड्यावरती. 4थं षटक आपण मार्गस्थ बघतोय. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस राखलाय आतापर्यंत सचिन लांगी या फलंदाजाने. एकतर्फी तलवार चालवतोय. अमरला अजून शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजाने. वरपीच चेंडू होता. यावेळेस संपर्क चांगला झाला नाहीये. सन्मानपूर्वक 1 धाव खेळून काढेल सचिन लांगी. 57 धावा धावफलकावर आल्यात. 13 बॉल 43 रनची नाबादी खेळी खेळतोय सचिन लांगी हा फलंदाज. यावेळेस शॉर्ट चेंडू होता. शेटाय फटका. चेंडूला घरगळ्यात मात्र हा चेंडू रवाना होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदररित्या केलं जात आहे. नागेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून मात्र 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावेने धावफलकावर आपण धावा पाहू शकता. 58 धावा. षटकार येतोय त्यानंतर एकेरी अंकाने धावा जमावतायत. संयमी खेळी काय असते ते दाखवून देतोय सचिन लांगी, अमर लांगी हे दोन्ही फलंदाज. यावेळेस मात्र थोडासा संपर्क चांगला झाला नाही. सचिन लांगीचे खेळीचा अंत होतोय. सचिन बॅक टू पेव्हिलियन. त्या फलंदाजी पाहतोय आपण सचिन लांगीच्या बॅट्स मधून तब्बल 4 षटकार 2 चौकाराचा समावेश. 14 चेंडू 43 धावा. अप्रतिम खेळी केले. फक्त 7 धावा कमी पडल्या अर्धशतक पूर्ण व्हायला. अप्रतिम खेळीचा नजारा दाखवून दिलाय. अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम फलंदाजी सचिन लांगीकडून पाहायला मिळाले. सामना कंटिन्यू चालू ठेवायचे. 4 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकामध्ये पाहू शकता धावफलकावर धावा आल्या तब्बल 58 धावा.
नागेवाडी संघ सुद्धा त्याच ताकदीचा संघ ओळखला जातोय. भालचंद्र असेल, प्रकाश असेल, चंद्रकांत असेल यासारखे, प्रशांत सारखे मोठे फलंदाज सुद्धा या धावा पूर्ण करतील असा क्रिकेट असं खेळ मात्र या फलंदाजामध्ये सामावून भरलाय. यावेळेस आपण पाहू शकता स्ट्राइक एंडला फलंदाज संकेत या फलंदाजाला चौथ्या क्रमांकासाठी प्रमोट केले गेले. संकेत थोडासा काही सामन्यापासून वंचित होता, यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. एक अक्षय हा फलंदाजची कमतरता आम्हाला मागील 3 वर्षापासून भासते. अंबेरपाडा संघाचं नाव लौकिक हिरा म्हणून ओळखलं जातं. यावेळेस मात्र स्टेट आहे फटका, चेंडू खेळाडूला पाठवून दिले. संकेतनं दाखवून दिले. पहिल्या चेंडूवर एक ब्रँडेड षटका लगावलाय. आपल्या संघाची धावसंख्येची मजल गाठली ती 64 या आकड्यावरती. स्लोवर डिलिव्हरी होता. इन स्विंग पद्धतीने हा चेंडू फेकला गेला होता, मात्र एक बाद पंचाने घोषित केलाय. तिसरा गडी बाद होतो या ठिकाणी संकेत अमरच्या स्वरूपात. कुमार या खेळाडूने मात्र प्रेक्षकांची नक्कीच मने जिंकले. काय अफलातून गोलंदाजी करतोय, सुरेख वेग गतीचा वापर करतोय. आपण गावंडवाडी आयोजनामध्ये या खेळाडूंचं प्रदर्शन पाहिलं असेल, ताडबाडी आयोजनामध्ये या खेळाडूचं प्रदर्शन पाहिलं होतंय. एक नावलौकिक नवीन खेळाडू उदयास आलाय अंबेरपाडा संघाला. सचिनची गोलंदाजीची जागा पूर्णपणे भरून काढली होती मागच्या 2 आयोजनामध्ये आपण पाहिलं होते कुमार या खेळाडूला. यावेळेस मात्र फलंदाजीसाठी 5व्या क्रमांकासाठी प्रमोट केला गेलाय. अमर लांगींचा धावांच्या स्वरूपात खेळ संपलाय. 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. प्रथम 17 आपण फलंदाजी करताना अंबेरपाडा संघाच्या पाहू शकता. कुमार स्ट्राइक एंडला एक नौका खेळाडू, मात्र एक चांगला हिरा उदयास आलाय अंबेरपाडा संघात. प्रशांत थोडस फिरकी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाकडून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन रिजन मध्ये, वाडिश लॉंग ऑन मध्ये मात्र भालचंद्र या चेंडूला उचलणार, फेकणार. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. संकेत ज्याने वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 7 धावांचं योगदान दिलंय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला होता संकेतच्या माध्यमातून. यावेळी स्ट्राइक एंडला संकेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र लवकर बॅट फिरवण्याचं काम केलंय. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क झाला नाहीये. ऑफसाइडचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. प्रथम सत्राच्या फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. षटपीच चेंडू यावेळेस मात्र पूर्णपणे कव्हर मध्ये हा चेंडू ढकलला गेलाय. सुंदररित्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं जाते, मात्र 2 धावा निश्चित मिळणार. सांघिक धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 67 धावा. यावेळेस मात्र सुंदररित्या चेंडू जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. प्रथम सत्रामध्ये पाहिले गेले सुरेखरित्या फलंदाजी पाहिले गेले. एकूण 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 4-5 चौकाराचा समावेश सुद्धा पाहायला मिळाला. त्यामध्ये मात्र सांघिक धावसंख्येचा विचार केला 71 धावा उभ्या केल्यात. 72 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं. आपण पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे सुद्धा असंच खेळी चापेवाडी संघाकडून पाहिली गेली होती. चला याचे नागेवाडी संघ 72 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. अवघ्या 30 चेंडू मध्ये पूर्ण करायचे. मेस्करवाडी संघाचा संघनायक आणि चापेवाडी संघाच्या संघनायक आणि नाणेफेकीसाठी यायचे
त्वरित यायचं आहे. सुरेखरित्या सामने आपण या ठिकाणी बघतोय. आजच्या दिवसाचं शेवटच्या दिवसाचं आयोजन या ठिकाणी आपण ही शृंखला गेल्या 4 दिवसापासून ही शृंखला चालू आहे. सुंदर असं मैदान, फलंदाजीसाठी अनुकूल असलेलं मैदान, म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त टार्गेट आपण उभारू शकतो, जास्तीत जास्त धावा सुद्धा चेस होऊ शकतात. या प्रकारचं मैदान भीमाशंकर हिल्स म्हणून ओळखलं जातंय. सुंदर असं वातावरण, सुंदर असं निसर्गरम्य मैदानच्या भोवती मात्र हिरवीगार झाडांचा समावेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. समोर एनए प्लॉटचे एक महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली एक भीमाशंकर हिल्स अशी साइट, या ठिकाणी प्रमुख आदिवासी लोकांना, बहुतेक आदिवासी लोकांना रोजगार मिळतो. याच परिसरातील मात्र 2 संघ या सामन्यासाठी एकमेकाविरुद्ध लढतायत. नागेवाडी विपक्ष अंबेरपाडा. आयोजकांनी मात्र नाणेफेकी करून घ्यायचे. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी केली जाते. चापेवाडी विपक्ष मिस्कू ग्रामपंचायत पात्रच्या कर्मचारी, स्वतः आयोजक या ठिकाणी 4 दिवस सतत मेहनत घेऊन या स्पर्धेला, या आयोजनाला पुढे नेण्याचं काम मात्र करतायत. त्यांचाही मनापूर्वक आभार व्यक्त करतोय की आपल्या प्रयत्नाने, आपल्या सर्वांच्या मेहनतीने ही शृंखला पार पडते. प्रेक्षकाकडून तुमचं खूप खूप धन्यवाद आणि कौतुक. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलंय कुठल्याही प्रकारची हाणामारी झाली नाहीये. 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आणि 4 धावा फक्त खर्च केल्या सचिन लांगी या गोलंदाजच्या माध्यमातून. मोठं टार्गेट पूर्ण करायचंय, 72 धावा पूर्ण करायच्यात. त्यामुळे एकेरी दुहेरी या धावेने काही होणार नाहीये. मोठे फटके मारणं खूप गरजेचं असणार आहे. या ठिकाणी मात्र पांडुरंग सराई ग्रुप ग्रामपंचायत पात्रच या ठिकाणचा त्यांचं आगमन होतंय. आयोजकाकडून त्यांचंही सहस्त्र स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. आपण पाहू शकता नौका गोलंदाज कुमारला प्रमोट केलं गेलंय P2च्या दुसऱ्या षटकासाठी, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी. यावेळेस सुरेख लाईनचा वापर केला. स्वतःच्या फॉलो थ्रूने माझा काय क्षेत्ररक्षण थोडं कॉलिंग करणं खूप गरजेचं होतं. यावेळेस थोडासा संयम ही खेळ करणे सुद्धा खूप गरजेचं आहे. दापलकवर धावा आपण पाहू शकता. 6 धावा कुमार. यावेळेस वरपूज चेंडू होता. संपर्क चांगला. पहिल्या गड्याचं बदल होते. पहिला गडी बाद होतोय. या ठिकाणी प्रकाश थांबून राहणं खूप गरजेचं होतं, कारण मोठे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर प्रकाश सारखा फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहणं खूप गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती थोडीशी दमछाक झाली होती. 2 फलंदाजांमध्ये कॉलिंग हो नाही असे 2 शब्द आहेत, मात्र त्यांना सांभाळून राहणं खूप गरजेचं होतं. भालचंद्र स्ट्रायकेंडला असणार. कुमार एक वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आलाय. अंबेरपाडा संघाकडून दुसरं षटक हाताळतोय.
यावेळेस सुरेख फटका भालचंद्रने सुरुवात केली. नागेवाडी संघाकडून आलेला पहिला चौकार भालचंद्र बॅट्स मधून पाहायला मिळालाय. कुमार मात्र यावेळेस संयमी गोलंदाजी करतोय. सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय कुमार कडून. हा चेंडूला मात्र खोदून काढला होता. पुन्हा चूक झाली होती मात्र ती चूक सावरले भालचंद्र या फलंदाजाने. सिंगल धाव आले. सिंगल धावेने धावफलक जाणार दुहेरी अंकावरती 11 धावा. सचिन सारखा व्यावसायिक खेळाडू जर ज्या टीम मध्ये असेल तर त्या टीम मध्ये नवीन नवीन खेळाडू नक्कीच उदयाला येणार, नक्कीच घडवले जातील. सचिन लांगी सोबत आपण दत्ता लोबिलाही पाहू शकता, ज्याने नवीन नवीन खेळाडूंना प्राधान्य दिले, नवीन नवीन खेळाडूंना उदयाला आणले, नवीन नवीन खेळाडूंना क्रिकेट या स्पर्धेमध्ये उभं केलंय आणि त्या खेळाडूने मात्र आपलं नाव आपल्या परिसरात लौकिक केलंय. यावेळेस चंद्रकांतला पाहू शकता, लेफ्ट हँड फलंदाज. यावेळेस मात्र सुंदर फटका मध्ये चेंडू जातो रेषा पार. दर्जेदार षटकार. खूप मोठा आहे, प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. चमत्कार कधी घडू शकतो, अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट किती मोठं असलं तरी चालेल, तो चमत्कार घडणार का, तो टार्गेट पूर्ण होणार का? कारण फलंदाजीला सुरुवात झाली चंद्रकांत कडून, मात्र षटकार आलाय. कुमार यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह फटका होता, मात्र हा चेंडू जाणारे लॉंग ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिनला आपण पाहू शकता. एक धाव तर अंकित झाले. एके धाव्याने मात्र इथं पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकामध्ये आपण पाहू शकता सांघिक धाव संख्या पोहोचले 18 या अंकावरती. उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. येणारे 18 चेंडू 54 धावांची गरज. अजूनही प्रयत्न केलं तर यश नक्कीच मिळेल, कारण ती खेळी तो क्रिकेट फलंदाजाकडे मात्र आपण पाहू शकता. भालचंद्र आणि चंद्रकांत या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पुनश्च आपण पाहू शकता गोलंदाजी मार्गावर सचिन लांगी, ज्याने पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. 3 चेंडूची निर्धाव फेकी केली होती. यावेळी सचिन पुनश्च येतोय. आपल्या संघाला विजयाचं स्थान देण्यासाठी प्रथम फेरीमध्ये प्रयत्न करेल 3रं षटक हाताळण्याचा. आजच्या दिवसासाठी जे ऑनलाईन प्रेक्षक असतील, ओमसाई MTCच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दिलं जातंय प्रेक्षकांना. त्या तमाम प्रेक्षक जर लाईव्ह मॅच बघत असेल त्यांचंही सहस्र स्वागत या आयोजनाच्या माध्यमातून. तसेच तमाम प्रेक्षक आजच्या दिवसासाठी जे उपस्थित दिसत आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. पहिला चेंडू 3ऱ्या षटकाचा. ब्रह्मास्त्र वापरलं जातंय. यॉर्कलाईनचा वापर केला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. सरळ यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. तसेच 3 दिवसापासून मात्र या ठिकाणी जीवन चिडा सर समालोचनासाठी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक आभार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. बुडले स्पॉटवरून हा चेंडू थोडासा उसळी घेतोय. स्लोवर डिलिव्हरी
म्हणजे प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन असतं. सचिन लांगे यांना व्यावसायिक खेळाडू म्हणून का ओळखलं जातोय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मागील 2 चेंडू मध्ये आपण पाहू शकता. एक वेगवान चेंडूची फेकी केली होती तर एक स्लोवर डिलिव्हरी होती गोल्डन स्पॉट वरची जी एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. दोन्ही बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. चंद्रकांत यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जाते त्या ठिकाणी थोडंसं फंबल केलं गेलं होतं. मात्र एक धाव अंकित केली जाते या चेंडूवरती. एके धावेने धावफलक जाणार 19 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ बघतोय. मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे. भल्याचीवाडी आयोजनामध्ये मागील 2 वर्षांमध्ये भालचंद्र हा फलंदाज असताना एका चेंडूवरती 5 धावेची गरज असताना होता षटकार ठोकला होता. ती लावजवाब खेळी या ठिकाणी साकारली जाणार का? कारण भालचंद्र अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. एक संयमी खेळी नियंत्रणी खेळी मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला नेहमीप्रमाणे पाहायला मिळते. चला पंच सामना त्वरित सुरू करायचंय. सचिन टू भालचंद्र यावेळी संपर्क झाला नाही. थर्डमॅन शॉटला हा चेंडू ढकलला जातोय मात्र सचिन लोखंडे करून चूक होते. ती चूक सावरतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. ते बॅकवर्डला हा चेंडू रवाना झाला होतो. गल्ली आणि थर्डमॅनच्या मधून 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. 2 धावेने धावफलक जाते तब्बल 21 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन सचिन कडून पाहायला मिळते. यावेळेस डावी फटका आहे. फटक्यामध्ये ताकद न जाकद होती. एका टप्प्यावर चेंडू संकेतकडे रवाना होते. संकेत चेंडू उचलणार फेकणार तो तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एके धावेने धावफलकावर धावा लगावल्या गेल्या त्या 22 लॉस ऑफ द 1 विकेट. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. भालचंद्रला आपण वैयक्तिक पाहू शकता 7 चेंडूवरती 11 धावांची नाबाद खेळी. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्रिफळाची बाद केलाय. बॅक टू पॅव्हिलियन चंद्रकांत. चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडू मध्ये आपण पाहू शकता 22 धावा आल्यात फक्त. येणारे 12 चेंडू 50 धावांची गरज. रिक्वायर्ड रेट पाहू शकता आपण 25 12.50 ची सरासरी 25 रनाची सरासरी राखणं खूप गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे जायचंय. पिंगळे यांना साहेब आपण याचा आपला सन्मान केला जाईल आयोजकाच्या माध्यमातून. वारंवार सूचना येते. थोडासा ब्रेक आलाय. ब्रेक आलाय. तत्पूर्वी अध्यक्ष साहेब पिंगळे यांना पाठवायचंय. त्यांचाही सन्मान करण्यात. तत्पूर्वी इथे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत पात्रचे सदस्य पांडुरंग सराई यांचाही सन्मान केला जात आहे. आयोजक सुरेश केवारी बड्डे बॉयच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान स्वीकारायचा. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. यापुढील उर्वरित षटकांचा मात्र समालोचन आपण जीवन सर यांच्या कडून ऐकाल. ओव्हर टू जीवन सर.
धन्यवाद. या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात येतोय. आदरणीय अण्णा पिंगळे साहेबांचं एक आरोग्य केंद्र नेरळ दवाखान्यात कर्मचारी कॅमेरा आपण वळवायचं थोडं आलंय. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय आदरणीय अण्णा पिंगळे साहेबांचं. तसेच या पुढील सन्मान मूर्ती असतील ग्रुप ग्रामपंचायत पिंगळस पाथरज सॉरी पांढरंग सराई या साहेबांचं सन्मान करण्यात येतोय. आदरणीय अमर पारदे यांच्या शुभ हस्ते मात्र करण्यात येते. तत्पूर्वी सामन्याकडे बोलतोय. चेंडूला मात्र उकलून काढले. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चुका पाहायला मिळतात. चेंडू चाल वन बॉम्ब टू बॉम्ब सीमारेच्या बाहेर बीएसएनएल चौकार कनेक्ट नागेवाडी गावडे समारंभ होतोय. कॅमेरामॅन आपण थोडं फक्त वेळ द्यायचंय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पाथरज सदस्य पांढरंग सराई या साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. सामन्याकडे बोलतोय. चालू सामना पाहता आपण नागेवाडी पक्ष आंबेरपाडा दोन थापा दापल कबर पाहता आपण दोन धन्यवाद डीजे मास्टर. अजूनही मात्र काही चेंडू बरोबर पाहतो आपण. या ठिकाणी मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र अब्बाई सफल पाहायला मिळाला. मोठा फटका मात्र पाहायला मिळालाय. बऱ्याच उशिरानं मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय. फलंदाज भालचंद्राच्या बॅट मधनं तर सरकारच्या मदतीने धावसंख्या दाफलकावर जाऊन पोहोचली गेली. 2 बाद 34 धावा. या ठिकाणी मात्र पुन्हा चेंडूला प्रहार केलाय. चेंडू जायला मात्र सीमारेच्या बाहेर आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार येणारा येणारा मात्र दुसरा बॅक बॅक षटकार पाहतो आपण भालचंद्राच्या बॅट मधनं. फुल डिलिव्हरी. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. मोठा फलंदाज पाहत होतोय. जलच्या साह्यानं बॅक टू द गाऊट. भालचंद्र लागणारा नागेवाडी संघाला तिसरा धक्का डीजे. तर नौका फलंदाज पाहतो आपण नेट क्रमांक 5व्या क्रमांकावर पाहतो आपण नागेवाडी संघाकडनं. धनंजयला पाहतोय. गोलंदाज मार्कवर पाहतो आपण गोलंदाज संकेतला पाहतोय. स्ट्राइक एंडवर पाहतो आपण धनंजय. शेवटचा चेंडू मात्र फेकी करेल संकेत. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. पंचांचा इशारा येतोय. मात्र 4थे शतक संपतंय. 4 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 बाद 40 धावा. येणारे 6 चेंडू 32 धावेची गरज.
तत्पूर्वी डीजे मास्टरांना संधी देतो आपण एक धुंद वाजवायचे. गोलंदाज मार्कवर शेवटचं शतक हाताळण्यासाठी नामदेवला स्ट्राइक एंड वर पाहतो आपण फलंदाज प्रशांत. अद्याप कोणत्याही प्रकारचा मात्र चेंडू खेळी केलेला नाहीये फलंदाजांना. या ठिकाणी मात्र खोल टप्प्याचा चेंडू टाकला होता, कार्पेटच्या साडीत चेंडू जातोय, तो चेंडूची मात्र उचल फेक होईल तर दरम्यान मात्र एक धावा त्या फलकावर जोडली जाईल. तर धावा त्या फलकावर पाहतो आपण एकशा मदतीनं 3 बाद 41 धावा. येणारे 5 चेंडू 31 धावीची गरज अजूनही नागेवाडी संघाला विजयासाठी. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर फुल डिलिव्हरी. या ठिकाणी मात्र पंचांना बुमरा करण्याचं काम आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज बाद लागणारा 4था धक्का. बॅक टू द आउट धनंजय डीजे. फलंदाज पाहतो आपण मैदानावर युनिट क्रमांक 6 वर दत्ताला अजूनही 4 चेंडूचा खेळ उर्वरित पाहतोय. येणारे 4 चेंडू आणि 31 धावेची गरज. समीकरण मात्र खूप मोठं पाहायला मिळतं या मैदानावर. 4 चेंडू आणि 31 धावा कुटाबा लागतील विजयासाठी. परंतु मात्र 31 धावा होणं मात्र कठीण पाहतोय आपण या मैदानावर. कारण चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू आणि येणारी धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा. फुल डिलिव्हरी. चेंडू बराच वेळ हवेत पाहतोय आपण. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक पाहतोय. त्या ठिकाणी मात्र सूर्य क्षेत्ररक्षण केलं जाईल. त्या दरम्यान मात्र 1 धाव धाफलकावर नोंदली जाईल. तर धावा धाफलकावर 4 बाद 42 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित पाहतोय आपण. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर पाहतोय आपण या नागेवाडी संघाची. 4 बाद 42 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलं होतं, चेंडूला उडवलं गेलं होतं. चेंडू जातोय मात्र सीमारेषा बाहेर. बीएसएनएल षटकार करण्यात नागेवाडी गावडी. केला गेला होता लॉंगांच्या दिशेनं आपलातून फटका पाहायला मिळालाय फलंदाजाकडनं. या ठिकाणी त्याच रिझामध्ये मात्र चेंडूला उडवला गेलाय. त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक पाहतो आपण योगेश. या क्षेत्ररक्षकाला आपलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धाव संख्या धाफलकावर चेंडूची मात्र उचल फेक करजल. तर दरम्यान मात्र धाव संख्या धाफलकावर 1 धावी अंकित होईल. तर धावा धाफलकावर 49 धावा. या ठिकाणी मात्र पुढे जाऊन सरसावून खेळण्याचा मात्र प्रयत्न होता. पंचांचा इशारा होतोय. 5वं शतक संपतंय. तर या सामन्याचा मात्र विजयी संघ ठरतोय अंबेरपाडा. बेस्ट ऑफ लक पुढील फेरीसाठी अंबेरपाडा संघासाठी. हार्ड लक नागेवाडे. तर या पुढील होणारा सामना पाहतो आपण. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मेस्करवाडी पक्ष चापेवाडी. चला ज्या संघाच्या संघ नायक